चीटिंग ऍक्च्युअली ते चिटिंग करताय तू. क्वेश्चन बघत तू क्वेश्चन बघितला आता बघितला क्वेश्चन. नाही मला तसं तुमचं दिसत नाही. हॅलो ऑल, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की हा व्लॉग असणार आहे एक चॅलेंज व्लॉग. आणि त्या चॅलेंज व्लॉग मध्ये फक्त चेतनच नसणार आहे, तर आपल्यासोबत एक खूप स्पेशल 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 गेस्ट आलेली आहे आणि ती आपल्याला या चॅलेंज मध्ये जॉईन करणार आहे. चला आपण तिला बोलवून घेऊया. शरई तू आणि Make 3 claps for my commenter. Hello guys. हॅलो Hello guys. शरयूला थोडी जागा देऊया आणि मी एकदम मधोमध बसलेली शरयूला जागा आहे जास्त लागते तर देऊया. प्लीज. सो मी एकदम मधोमध बसली आहे. माझ्या बाजूनी एका बाजूनी आहे माझा नवरा आणि एका बाजूनी आहे माझी बहीण. तर मला वाटतंय बरेच लोकांनी ऑलरेडी चॅलेंज गेस्ट केला असेल, पण मी तरी सांगून देते. सो आजचा चॅलेंज असणार आहे हु नोज मी बेटर. माझा नवरा की माझी बहीण, जिच्यासोबत मी लहानपणापासून राहिली आहे ती, की त्याच्यासोबत मी रोज राहते ती. रोज हसती. सॉरी तो ठीक आहे. जेंडर चेंज करून टाकला पूर्ण माझा. अरे माय बॅड. ठीक आहे. पण मला असं म्हणायचंय तुला आम्ही दोघंही नाही ओळखत. मी तर नाही, मला तर मी लिटरली विचार करत होती की जरा मला वाईट वाटत आहे या गोष्टीचं, पण ठीक आहे. व्हॉट इज दिस? दोघंही नाही ओळखत, आपण इथे यार, चॅलेंज मला तर करायला नाही. खरं यार, बसलोय. मी तर नाही ओळखत यार शिवानीला. मला माहितीये तुम्ही काय करताय. शिवानीला ओळखणं खूप मला कठीण आहे. माहितीये काय करताय तुम्ही. तुम्ही असं म्हणत आहे की नाही मी नाही ओळखत, मी मग सगळेच बरोबर आन्सर द्या आणि मी असं ना तिच्यामुळे गलत नाही ते तुझे एक्सपेक्टेशन तू नेहमी का नको म्हणू आता. तू तुझे एक्सपेक्टेशन हाय नाही मी करते. हायच करते माझे एक्सपेक्टेशन. का नाही करू माझे एक्सपेक्टेशन हाय. ठीक आहे. विल So, सी पण मला असं वाटतं की मी वन साइडेड शरोला आवडणार. वन साइडेड डायरेक्ट वन साइडेड. 28 वर्षापासून आहे मी सोबत तिच्या. अरे तू 28 वर्ष पण तू काहीच नाही ओळखलं तिला. मला दोघंही नाही ओळखणार आहे. मला तर खूप भीती वाटत आहे की हे क्वेश्चन विचारल्यावर तुला जर भीती दोघंही वाटली answer पाहिजे देणार, कारण की तेव्हा तुझी मला काय पोळ फुटणार आहे वाटणार? आज. तुला भीती वाटली पाहिजे. ती क्वेश्चन करते आणि आपण ब्लँक शरू एक काम करू आपण ना सगळ्यांना असं निगडीत होऊ. करू शकतो. असं बकवास आन्सर नाही करणार आहे. असं बकवास हा पण भाई तुला प्रामाणिक राहावं लागेल ना. मला तू- प्रामाणिकच नाहीतर खरं मग बोलायचं तू की- सिस्टरची बाजू जास्ती घेशील भाई. नाही नाही नाही, ती तशी नाही करणार. ती नवऱ्याची घे. दोघंही मला ओळखत नाही यार. शिट आत्ताच चालू झालंय यांचं. दोघंही नाही ओळखत. चलो 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 चलो. लेट स्टार्ट Let's स्टार्ट. start. सो राऊंड हा असणार आहे 5 राऊंड मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. प्रत्येक राऊंड मध्ये 3 क्वेश्चन असणार. हा? येस. अच्छा अच्छा. म्हणजे असे 15 5 राऊंड क्वेश्चन्स असणार म्हणजे आहे. 15 क्वेश्चन्स. येस. ओ सो गाईज तुम्हाला कळलं 5 राऊंड असणार आहे. 5 राऊंड मध्ये प्रत्येक राऊंड मध्ये 3 क्वेश्चन असणार आहे आणि एक लास्ट राऊंड असणार आहे 6th राऊंड. त्याच्यामध्ये एकच क्वेश्चन राहणार आहे. बट दॅट विल बी मी सांगेल तुम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा. ठीक आहे. बट जो जिंकेल त्याला तू काय देशील? येस. जो जिंकेल नाही जो जिंकेल त्याला मी काय देऊ. जो हारेल त्याला एक. अरे हो थांब ना एक मिनिट. नो पनिशमेंट, नो हिंट्स, नो चिटी. एकदम कोरे कोरे मी ChatGPT वरनं काढलेले क्वेश्चन्स आहेत, तेच मी यांना विचारणार आहे. आणि एकदम काहीच काय म्हणतात त्याला, वा वा तुला चिटिंग, नो चिटिंग. ठीक आहे. नो चिटिंग. आणि लास्ट मध्ये एक पनिशमेंट पण असणार आहे, म्हणून लास्ट पर्यंत ब्लॉग नक्की बघा की हारणाऱ्या दोघांपैकी कोणाला काय पनिशमेंट मिळणार आहे. ठीक आहे. So, शरू चला. बेटा आय फील सो सॉरी फॉर यू. विल सी. विल सी. I will see. पण भाई हे असं आहे का आउट ऑफ 5 एनी 3 जिंकलं तर जिंकला. असं अरे नाही असायला नाही ना यार. मग ते पॉइंट कसे अच्छा, भेटणार 5 आम्हाला. पैकी 3 ऑब्विसली हे बघ 5 राऊंड असणार आहे. एका राऊंड मध्ये 3 3 क्वेश्चन. क्वेश्चन. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल 5 राऊंड मधले 3 राऊंड तू जिंकलाय, तर ऑब्विसली तूच विनर आहे ना. म्हणजे एक राऊंड जिंकायला 3 पैकी 2 प्रश्नाचा आन्सर राईट द्यावं लागेल ना. येस. नॉट Tough एवढं question. कॉम्प्लिकेटेड नाहीये. तुम्ही एवढं कॉम्प्लिकेटेड आणि असं क्वेश्चन लेवल तुम्ही वाढणार आहे का म्हणजे असं असं फाईव्ह काहीच राऊंड्स नाही आहे. वगैरे. एकदम इझी क्वेश्चन आहे. चिल मारा दोघं जण आणि मला चालू करू द्या. खूप वेळ होत आहे कारण. Okay. आणि केसांना हात नाही लावायचं गाईस. ओके. आणि बघायचं नाहीये काही पोलीस क्वेश्चन मधला. दोघं सरळ समोर बघणार. ठीक आहे. सर तू सरळ नाही बघत आहे मी बाहेर. सरळ बघत आहे एकदम कॅमेऱ्यात. ओके. चला आपण चालू करूया. सो पहिला राऊंड आहे डाऊट तू प्रश्न विचारला ना आम्हाला हात वरती करायचा की आम्हाला दोघांना पण एका सोबत उत्तर द्यायचं. नाही एकेका राऊंडने असं काही नाहीये, कारण की तू सांगू शकते पहिले. तू नाही सांगू पण ते शकते. आवाजाने केलं तर मग असं चिटिंग होणार ना. तिने जे सांगितलं मला असं नाही. आपण लिहू काहीतरी. नाही काहीतरी काहीतरी आवाज लिहायला काढा. पाहिजे. काहीतरी असं आवाज काढा. असं करू. नाही काहीतरी आवाज काढा. जो आवाज लवकर काढेल त्याला पहिले चान्स मिळणार. हे खूप फन होईल.
मी एक क्वेश्चन विचारणार, आवाज काढायचा. तो आवाज कसाही असेल ना, आ उ आ काही पण आवाज असेल तो काढायचा आहे. मी डिसाईड करेन की कोणी आवाज पहिले काढला आणि त्याला चान्स मिळेल. ओके 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 डन डन डन. चला. सो चला गाईज स्टार्ट करूया. सो पहिला राऊंड आहे इझी अँड वॉर्म अप राऊंड. एवढं काही हार्ड क्वेश्चन्स नाहीये, इझी आहे. सगळ्यात पहिले आवाज काढायचा आहे, विसरू नका. विदाऊट आवाज काढल्या जर आन्सर दिला डायरेक्टली तो डिस्क्वालिफाय होणार. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन, व्हॉट इज माय फेवरेट कम्फर्ट फूड वेन आय एम टायर्ड? ई. सांग. शरयू ब्लँक. शरयू काय सांगते? वेन आय एम टायर्ड ना, वेन आय एम टायर्ड व्हॉट इज माय कम्फर्ट फूड? म्हणजे फूड म्हणजे स्पेसिफिकली भाजी पोळी की असं काही पण काही जे पण तू food, ऍक्च्युली food. खाते ते? फूड फूड. नाही मी केलं मग सांगा लवकर. डाऊट असतात ना भाई. What is doubt? तू टायर्ड असल्यावर आणि घरी काही नसल्यावर ड्रायफ्रुट्स खाते. झालं झालं. Wrong answer आहे. खिचडी खिचडी. Yes, obviously चेतन. नाही. Comfort food आहे ते माझं, मी कधीही खाऊ तुला शकते. कम्फर्ट मध्ये तू उठूच शकत नाही. तू कशी बनवते खिचडी? खिचडी बनवायला काहीच वेळ लागत नाही कारण. एक मिनिट, मी याला हजारदा जेव्हा काही नसते घरी, कच्चा चिवडा यार, कच्चा चिवडा इज द राईट आन्सर. कच्चा चिवडा इज द राईट आन्सर. कच्चा चिवडा मला आवडतो पण त्यात कम्फर्ट फूड नाही असेल तो. ठीक आहे, कम्फर्ट फूड इज खिचडी. माझं जे मला आवडते खायला. तुला एक रॉंग आन्सर मिळणार, एक झापण पण मिळणार आहे, लक्षात घे. हा भाई असं एक का? ऍडिशनल माझ्याकडनं. सो पहिला क्वेश्चन आहे शरीरचा. म्हणून ना आवाज काढण्यामध्ये लक्ष नको देऊ, क्वेश्चन आन्सर कर व्यवस्थित. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज माय मोस्ट यूज वर्ड ऍट होम? मी कुठला शब्द सगळ्यात जास्त यूज करते? भाई साहब. ते सांग. हो भाई साहब. मग असं चिठ्ठी होणारच यार. नाही. मग मी तेच म्हणतो की आपण लिहायला पाहिजे ठीक पहिले. आहे ठीक आहे. आपण लिहू पहिले ना ठीक आहे. आन्सर. नाही माझ्या नाही. कानात सांगा पहिले आन्सर. नाही 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 तसं नाही. आपण लिहू ना डायरीवर, पेजवर लिहून टाकू बस. नाही नाही बरोबर आहे. अरे नाही, Pause जो कर, pause आवाज कर. काढेल तो सांगेल ना पहिले. मग तुझा आन्सर रॉंग झाला, मला विचारलं, मला असं वाटलं की नाही. म्हणून रॉंग कसं असेल माझा आन्सर? जर मी सांगितलेला आन्सर बरोबर बरं ठीक आहे, चला नाही चला यार, असं नाही. चला. पहिले मला वाटतं लिहू आन्सर, आपण लिहू ना आन्सर, त्यांना पण कळणार की आपण काय लिहिलेलं आहे बरोबर. ठीक आहे चालेल. लिहायला पाहिजे आता मला लिहायचा एक पॉइंट ऍड नाही पण 2 पॉईंट बरोबर आहे का तो वर्ड? बरोबर आहे. भाई साहब हा, इज तर माय दोन- मोस्ट यूज 2 क्वेश्चन मी बरोबर दिले, सो ते काउंट होतील. एक चेतनने पण दिलाय. कोणता? हा भाई साहब वाला. नाही पण ते माझंच ऐकून दिलं त्यांनी. चिटिंग आहे. ऍक्च्युअली तेच. शुद्ध ते 2 पॉईंट तर मला भेटायला पाहिजे. मग आता मला वाटतं डायरीवर लिहायला पाहिजे भाई. आता ऊन काय नाही, बकवास लिहू आहे नाही. दोघं जण यार. हा यार, नाही नाही पहिले लिहायला पाहिजे. लिहू तेच पॉज कर. आय एम टू इन फॉर ऑल. पॉज कर आणि लिह. ठीक आहे guys, so आता या तर मला असं दोघांनी- वाटतं की आता आपण रूल चेंज केला तर रिस्टार्ट थोडा- झाला थोडं- पाहिजे. नाही, रिस्टार्ट रिस्टार्ट. नाही नाही बाय बाय. रिस्टार्ट नाही. कारण रूल चेंज झालेत ना. नाही. नाही. थोडा टट्ट बस. 2 पॉइंट मला भेटलेले ऑलरेडी. सो नेक्स्ट क्वेश्चन विदाउट एनी question. डिटेल. ठीक आहे. एम आय मोर ऑफ अ प्लॅनर और अ लास्ट मिनिट पर्सन? मला माझे काम एकदम प्लॅनिंग करायला आवडतात की मी एकदम लास्ट मिनिटवर सगळ्या गोष्टी करते? एक गोष्ट हे दोघांना माहिती असणार. दाखव तू. येस. सो दोघांनी पण minute लिहिलेलं person. आहे लास्ट मिनिट पर्सन विच याचे इज सगळे प्लॅन मलाच करावं लागतात. जो आज बरोबर. दॅट्स ट्रू. ठीक आहे. सो पहिला राऊंड जिंकली आहे शरयू. पहिला राऊंड हारलेला जिंकला. आता चेतनकडे फक्त 4 राऊंड आहे जिंकायला. ठीक आहे. चला वळूया नेक्स्ट राऊंड कडे. सो नेक्स्ट राऊंडचं नाव राहणार आहे हॅबिट अँड डेली लाईफचे क्वेश्चन्स रिलेटेड टू क्वेश्चन्स. ठीक आहे. मला माझ्या- डेली लाईफचं कसं माहिती असेल? तू नाही असंच करते आणि तू जिंकून राहिली आहे. पण तिची नको बस तू. अगं मी याच्यासोबत 3 वर्ष झाले राहते. म्हणजे खूप चेंज झाली लाईफ. नाही no, काही चेंज नाही झाली आहे. ठीक आहे. सो पहिला मी त्यांनी तू चिटिंग करते आहे. तू क्वेश्चन बघत आहे. तू क्वेश्चन बघितला, आता बघितला क्वेश्चन. नाही मला तसं तुमचं दिसत नाही. तसे तिला दिसत आता- नाही. दूरचं दिसत नाही. ओके ठीक आहे चला. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आय एम मोस्ट लेझी अबाउट? मला सगळ्यात जास्त जीवावर कुठली गोष्ट करायला येते? भाई साहब टफ आहे यार. आय एम डन. ओके दाखव. थांब. यार जो प्रवचन तुम्ही लिहायचं. घर साफ करायला. साफ सफाई. मग तू काय लिहिलंय? पॅकिंग तिने. मग तो याचं करेक्ट आन्सर आहे साफ.
साफसफाई करायला नाही ना म्हणून. चेतन. सुटू नको असं एकदम. एकच शिकले सो नाईस क्वेश्चन. आणि ट्रॉफी जिंकली, कॉन्फिडन्स बूस्ट झालाय माझा कारण direct. की मला पॅकिंग तर ठीक आहे मी एकदाची करून घेईल पण ते But पण जीवावरच जीवावर येतं बट पण साफसफाई जास्त येते ना, साफसफाई जास्त येते. खूपच येतं खूपच मला येतं, जीवावर right. करायला. ठीक म्हणून आहे तुम्हाला जे अस्टडी घर दिसतं गाईस ते फक्त माझ्यामुळे. चेतनमुळे दॅट इज ट्रू. ठीक आहे नेक्स्ट इज माझी सगळ्या म्हणजे व्हॉट इज माय बॅड हॅबिट दॅट आय रिफ्यूज टू एक्सेप्ट. माझी अशी कुठली गोष्ट आहे की जी माझी चुकीची आहे पण मी ती एक्सेप्ट पण नाही करत की मी चुकीची आहे म्हणून. हॅबिट ना, हॅबिट गोष्ट जी मी करते जे तुम्हाला माहितीये की चुकीची आहे पण मी ते कधी एक्सेप्टच नाही केली आहे की माझी चुकीची आहे. नाही एक्सेप्ट नाही केली आहे. मग हॅबिट आणि तुला एक्सेप्ट केली आहे असं नाही का काउंट होणार ना. नाही बॅड हॅबिट दॅट आय रिफ्यूज टू एक्सेप्ट बॅड हॅबिट असं कसं? आहे यार. चेतन तुम्ही दोघांनी मला रागवलं त्या हॅबिटवर. ते मला माहितीये. ते मला मी माहिती सांगू ना, मला पण आहे, माहिती तू आहे. सांगू नको बोली. नाही. पण तसं तर तू एक्सेप्ट केलं ना की तुझी बॅड हॅबिट आहे, तू पण त्या क्वेश्चन मध्ये एक्सेप्ट नाही केलंय असं कसं? आय रिफ्यूज मी नाही ही काही मी लिहिलं. चुकीची नाही आहे. माझे जे मला वाटत दाखव, होतं दाखव. थांब 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 ए भाई थांब. यार चुकीचं आहे असं कसं यार? तू चुकीचं आहे तुला माहिती आहे ना, पण बॅड हॅबिट चुकीची तुम्हाला जे असणार. वाटतं ते लिहा. हिने correct लिहिलंय. मला जे वाटतं ते हिने लिहा. correct लिहिलंय. हिने correct लिहिलंय. Shit. आय थिंक हे जिजूंना पण माहिती असेल. माहिती आहे खूप- त्यांनी पण मला खूपदा म्हटलंय ती हा. गोष्ट. खूपदा म्हणजे माहिती अतिदा. असेलच. माझा एवढे आन्सर आहे. असं थोडी आहे. त्याने चिटिंग करताय ते. ते तर एकच सांगायचंय. मी already सांगितलंय, तुम्ही सांगून क्वेश्चन्स नाहीये. हा. जर मला हिच्यापेक्षा तुझं असं वाटलं की नाही मला हा बरोबर आहे ही हॅबिट तुझं पण असू शकते. ठीक आहे सांग पटकन चूज हा 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 लाईक तू सगळ्या गोष्टी अशा ज्या गोष्टी नाही सांगायला ते सांगून देते सगळं लोकांना. हे आहे तू ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर शेअरिंग आहे. ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर इज नॉट अ बॅड हॅबिट. इट इज अ बॅड बॅड हॅबिट भाई. इट इज अ बॅड हॅबिट बट ठीक आहे ते मी Oversharing accept and करते. अशी जी गोष्ट जी मी एक्सेप्टच नाही करत. अरे पण बॅड हॅबिट कसं यार? आता तू सांग शरद तू घ्यायला माझी मॅडमची मी मी एक्सेप्ट सांगते आपण याच्यावर किती वेळा बोललोय तिला. नको ती खाते. रिप्लायच देत नाही. आपण ज्याच्यावर बोलतो त्याच्यावर आपण बोलतो तिला ती रिप्लाय Yes. किती बोललोय Shit. आणि मी नेहमी रिफ्यूज करते आणि कारण सांगते. ऐकलं ती बोलली. शिट यार शरीर ऑन पॉइंट दिलंय. ठीक आहे बनवून झालं. भाई मी माझं काय लिहिलंय, पहिले तर आहे नका खाणं, दुसरं आहे एक्सेप्ट करते की दुसरं bad आहे की habit आहे. फाईट तुझ्यामुळेच झाली आहे. ते पण मी एक्सेप्ट ठीक आहे मी ते एक्सेप्ट नाही करत बट ठीक आहे. मग हे पण आन्सर असणार ना. हॅबिट कशी झाली चेतन? हॅबिटच आहे ती. माझ्यामुळेच झगडा होतो आणि मीच म्हणवायला येतो. हा डोळ्यातून पाणी येतं म्हणजे खरं बोललोय मी. मला हसून डोळ्यात पाणी येतं. हा आणि तिसरं काय होतं? तेच की आय एम ऑलवेज राईट आणि फाईट तुझ्यामुळे झाली असं. सो चेतन हा हारलेला आहे याराऊंडचं नाही, one दोनच झाले. करेक्ट झाले. हा One करेक्ट झाले, आन्सर one होतं. करेक्ट आन्सर होतं की मोस्ट ऑफ द टाइम कसं होतं ना की मी मोबाईल मध्ये बघत राहते किंवा मी वेगळ्याच विचारामध्ये राहते. हे लोक काहीतरी Replies देत नाही बोलतात भाई. मी रिप्लायच देत मला नाही. कसायला सुचलं यार हे तर मी Replies किती दहा देत म्हणतो नाही. हिला. आपणच तिला किती आणि वेळा इरिटेट पण बोललोय. होतो मी जास्ती. खूप जास्त इरिटेट झालाय हा पण आणि ही पण लिटरली. तर हे दोघं पण आणि मग त्याच्यामुळे मग मी कधीच एक्सेप्ट नाही केली की माझी चुकी आहे म्हणून त्याच्यामध्ये. ठीक आहे सा- 1-1. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज वन हॅबिट ऑफ माइंड यू बोथ फाइंड क्यूट अँड अनॉइंग? अशी कुठली एक काय tough question विचारता रे. सवय आहे माझी जी तुम्हाला क्यूट पण वाटते पण ती अनॉइंग पण आहे. एवढा विचार बोर्डच्या एक्झामला पण नजर केला. Cute पण आहे, annoying पण आहे. ब्लँक Blank. साधारण तुम्हाला कुठली गोष्ट क्यूट वाटत नाही का? माझ्यामध्ये की अनॉइंग नाही वाटत. पण ते क्यूट वाली गोष्ट आम्हाला अलगच वाटत. Annoying. अलग नाही वाटत ना. हा किंवा जे अनॉइंग आहे ते ते क्यूट क्यूट नाही नाही वाटत. वाटत. एक तर असणार काही एक तर असणार याचा काही. आन्सर तुला माहितीये का? मला तर जास्त नाही हसू वाटत. द्यायचं. नाही भाई मला इथपर्यंत हसायला. जास्त असं द्या. मला तर क्यूट आणि अनॉइंग यार शिट. Actually मला पण नाही. ए भाई क्वेश्चनच इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिड क्वेश्चन मग. क्वेश्चन ठीक आहे चला सो हा राऊंड दोघांचा पण नाही असं करून ना त्याला मग एक क्यूट हॅबिट आणि एक अनॉइंग हॅबिट असं करून टाक.
नाही यार म्हणजे तर तुझ्या आणि हिच्या याने हा, काहीतरी वेगळं प्रत्येकाचं क्यूट वेगळं असणार, असतं. तुझ्या आणि काहीतरी वेगळं क्यूट मग हा राऊंड मला भेटणार ना. नाही नाही. दोघांना 1-1 भेटला ना बाई. ऑलरेडी मग हा राऊंड काय नील टाय आहे टाय आहे. ठीक आहे ठीक आहे, आता पण हा 1-0 राऊंड आहे टाय का? होणार. ठीक आहे 1-0. So, one 0. राऊंड मध्ये वनच तू- झाला ना तू तर तू जिंकली ना? जिंकली यार कारण की हा तर टाय झालाय. एक राऊंड सेकंड राऊंड इज टाय. सो पहिला राऊंड 1 पॉइंट इज शरीर. ओके चला. सो राऊंड 3 मध्ये राहणार आहे मूड अँड रिॲक्शन्स मध्ये माझे. ठीक आहे. हाऊ डू यू नो आय एम अँग्री विदाउट मी सेईंग एनिथिंग. तुम्हाला कसं माहिती पडतं की मी खूप जास्त रागात आहे जेव्हा मी विदाउट मी सेईंग एनिथिंग, मी न काही बोलता. झालं दाखव. ओके मी चेतन पूर्ण पॅरेग्राफ लिहिते. और नाही और काय और ठीक आहे ठीक आहे. नाही. थांब रिपीट कर क्वेश्चन. खूप घाण परफॉर्म करतोय यार. बीजेटी आहे हे इंजिनिअरिंगचे क्वेश्चन कुठे नाही विजय वाली. मग बायको विषयी क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट अँड इंजिनिअरिंग. हा बोल काय परत बोल एकदा. हाऊ डू यू नो आय एम अँग्री विदाउट मी सेईंग एनिथिंग. तू कसं ओळखतो की मी रागात आहे जेव्हा मी तुला काही सांगत नाही, काही बोलली नाही फक्त तुला असं माहित पडते मी रागात. कसं माहित? शरीर इज लाईक ठीक आहे. तुझं चेतन यार दोन आन्सर काय एवढं पॅरेग्राफ कसं लिहिणार आहे यार? पटपट क्वेश्चन आहे. हा तर मला झाला आन्सर. हा सांग. एकतर असं आहे की तू दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसते मोबाईल बघत राहते एकटा आणि तू आन्सर नाही करत ते. चुकीचं आहे. का? बरोबर आहे त्याच्यावरूनच कळतं. जेव्हा मला राग आला असते तेव्हा आपले जेव्हा भांडण झाले असते तेव्हाच तो हे आहे. मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसते मोबाईल यूज करते. हा. राग आल्यावरचा तो, जेव्हा भांडण झाल्यावरचा तो हे आहे. तू आन्सरच नाही करत ना बेसिकली. तो तोच ऑलरेडी आहे क्वेश्चन ना. झाला होता. आन्सर नाही करत ना तू. तू कसा ओळखतो विदाउट एनी सेइंग की मला राग आलाय चेतन? नाही ओळखत. नाही म्हणजे तुम्हाला रिप्लाय नाही देतो काही बोललं तर तेच ना. तेच झालं ना. बसून राहते एकटी यार. आणि शरीरचं आहे चिडचिड चिडचिड करते. करते. पूर्ण घरात चिडचिड करत फिरते. तो मला असं वाटतं की याचा आन्सर चेतनचं बरोबर आहे कारण की मला राग आला ना तुम्ही आन्सरच नाही देत. हा ती बोलतच नाही काही. मी बरोबर. अशी शांत तुझं नाही आता त्यांच्यासोबत तसं जाईल. मी जर तुला राग आला आणि मी जर तुझ्यासोबत बोलायला आली तर चिडचिड करशील माझ्यावर. काय तुला मला नाही माहिती असं म्हणशील. नाही मी जिंकलोय ए, मी असं जिंकलोय कसं? मी जिंकलोय यार. तू तशीच करते शिवानी. नाही ती तुमच्यासोबत फक्त शांत असते. अशा वेळेस मी जर रिप्लाय देत नाही बोलतच नाही ती. पण तुला असं आठवते का आपल्या अमरावतीला भांडण व्हायचे आपण एकमेकांसोबत बोलायचोच नाही भांडणं झाल्यावर. एकट्या रूम मध्ये राहायचे एकट्या रूम मध्ये राहायचे अशी चिडचिड नाही करत राहायचो आपण. आपलं एकदम आम्ही खूप कुस्ती करायचो भांडायचो आणि मग बोलायचोच नाही आणि मग बोलू ना, बस, हे बस. करायचं. ठीक, सो जिंकले. दिस पॉइंट इज पॉइंट विन्स चेतन गोज टू चेतन. सो दिस Okay. पॉइंट ओके सो दिस पॉइंट गोज टू चेतन. ओके. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट वेन आय एम सायलेंट व्हॉट डज इट युजली मीन. जेव्हा मी शांत असते तेव्हा त्याचा मिनिंग काय असतो युजली? अच्छा मल्टिपल क्वेश्चन मल्टिपल आन्सर असू शकतात. तुम्ही जेव्हा शांत असते तेव्हा मी काय कसं म्हणजे का असं? मला माहिती आहे परफेक्ट आन्सर झालं माझं. सांग सांग काय? हो नो एनर्जी नो एनर्जी सेव्हिंग एनर्जी मोड. ठीक आहे. तू काय लिहिलं? एडिटिंग करत असते नाही तर विचार करत असते. तेव्हा ती शांत बसली असते. भाई तू शांत राहते. Editingच्या वेळेस तू हे बघ हा हे शांत तर मी असते. जिंकलोय. हे तर मी तुला कितीदा म्हटलंय. कसं तू काय म्हणते की नाही मी लो एनर्जी मोड मध्ये म्हणून मी बोलत नाही शांत आहे. हे आता प्रकारच नाही माहित मला. भाई कोण आहे खरंय तो हे खरंय हे खरंय शिवानी. जेव्हा आम्ही शूट वगैरे करत असतो ना तेव्हा मग मला आता फॉर एक्झाम्पल हा शूट झाला तर मी थोडी शांत होऊन जाणार. पण हा करेक्ट आन्सर नाहीये चेतन. का का विचार करत नाही? करत असते तू ते कारण की मी जेव्हा सायलेंट असते त्याचं युजली मिनिंग काय आहे? हा मोस्ट ऑफ द म्हणजे ठीक आहे 1-2 वेळा असं होत नाही, usually- युजली मिनिंग पण हा नाही usually राहत. काय करत असते विचार करत असते. विचार करत असते काहीतरी ओव्हर थिंक करत असते. द करेक्ट आन्सर इज ओव्हर थिंकिंग. मग ओव्हर विचार करत आहे हे मी लिहिलंय ऑलरेडी. दिस पॉइंट गोज टू शरीर. चुकीचं आहे भाई यार. चुकीचं नाहीये चेतन. हाफ पॉइंट नाही no half point. म्हणा नाही पहिला राऊंड हा जिंकलेला. पहिला क्वेश्चन पहिला क्वेश्चन हा जिंकलेला. सेकंड क्वेश्चन हा. आता दिस इज द थर्ड क्वेश्चन डिसाइडिंग क्वेश्चन. व्हॉट मेक्स मी लूज पेशन्स व्हेरी फास्ट. मला सगळ्यात जास्त राग कुठल्या गोष्टीवर नाही एकदम मी ट्रिगर होऊन जाते. अशा एका कुठल्या गोष्टी मी एकदम लवकर ट्रिगर होते.
म्हणजे हे बघा मी कशी किती तो- चांगली आहे. तो शांती मी अशी trigger करतो. चांगली बघा किती आहे. मी अशी कुठली गोष्ट ट्रिगर होऊन जाते एकदम खतरनाक ट्रिगर होऊन जाते. एकच असेल काही यार. क्वेश्चनच नाही समजत तुझं मला. मला कळलं. अरे, एका गोष्टीने कुठल्या गोष्टीने ट्रिगर होऊन जाते हा कुठल्या एका गोष्टीने मी खूप लवकर ट्रिगर होते. म्हणजे रागात येते. एकदम रागात येते. अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी खूप लवकर रागात येते. जी गोष्ट म्हणजे मी एक्सेप्ट नाही करत की बाबा नाही हे म्हणजे असं सहन नाही करू शकत. हे बघा परत मी माझ्या एक्सपिरियन्स लिहिणार आलो मग परत तू शरूलाच विनर करशील. एक्सपिरियन्सनी लोकांनी मला ओळखा आणि मग लिहा. तुला काय वाटतं की मी कुठल्या गोष्टीने एकदम चिडचिड सॉरी रागात येऊन जाते मग एकदम ट्रिगर होऊन जाते. मला खूप जास्त राग येते. यार, एकच माहिती आहे मला की काय म्हणते ते. मी सांगते तुला त्यांचं ऐकून घ्या. मी तुला सांगितलं. मला कानात सांगून द्या. ओके फेअर. मोठ्याने सांग मोठ्याने सांग. तुझं नाही ऐकलं तर किंवा प्रत्येकदा सेम गोष्ट तुला सांगायला लागलं तर सेमच आहे दोघांचा आन्सर. ही सांगितलं मनाविरुद्ध झालं तर आणि ह्यानी ए सांगितलं मनावर तू काय मनाविरुद्ध उठलं झालं ते. नाही 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 माझं नाही ऐकलं नाही तर काय होणार विरुद्धच झालं तर काय होणार तू माझं ऐकलं नाही तर. नाही यार शिवानी पण हे एकदम परफेक्ट वर्डिंग सोबत दिलंय मी यार. परफेक्ट वर्डिंग सोबत दिलंय. हे काय मनाविरुद्ध. नाही 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 तू याने लिहिलं आहे तुझं नाही ऐकलं तुझं तर नाही ऐकलं तर आणि मला किंवा- विरुद्ध झालं. किंवा प्रत्येकदा सेम तुला गोष्ट सांगावं लागली तर चेतन दिस इज करेक्ट यार. तिचं तुम्ही ऐका नाही ना ते काही नाही हे दोघे बहिणी मिळून मला जिंकू देणार यार, नाहीये नाही. मला समजलेलं आहे. नाही असं अरे काहीच नाही नाहीये. दिस इज राईट आन्सर बट दोघांचं पण सेम आन्सर आहे. असं म्हणतोय असं आम्ही. माझं पण आदल्या मध्ये हे होतं काय करेक्ट होतं ऑलमोस्ट. नाही होत यार. ठीक आहे जाऊ दे. हा पण टाय ठीक आहे जाऊ दे टाय. चिंजू So, यार. हा राऊंड पण टाय झालेला आहे गाईज. हा राऊंड 3 राऊंड पैकी 2 राऊंड तर जायच झालेले. 0 लिटरली शरीव 1 चेतन जिजू 0. ठीक आहे 4 राऊंड चालू होत्या आणि 4 राऊंड आहे. 4 राऊंड मधला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज माय ड्रामा लेवल फ्रॉम 1 to 10. ड्रामा हे असं लेवल कसं हे तर मग हे होणार. प्रत्येकाचा चेंज होईल. हा मग तू तुझ्यामध्ये ड्रामा लेवल ठरवलं का. आमचा राहील ना. तुझा एक हे ठरव मग की इतक्या ते इतक्यामध्ये माझा हा, आहे हा. आणि मग तितक्याच्या जो जवळपास असेल तो जिंकेल. ठीक आहे ठरवला मी एक नंबर. जवळपास त्या अंकाच्या पाहिजे तुमच्या दोघांचा आन्सर. मला एकच डिजिट सांगायचं ना एकच डिजिट सांगायचंय तुम्हाला. इथून तिथपर्यंत नाही सांगायचं. एकच डिजिट की मी मला स्वतःला किती ड्रामा क्वीन समजते. आणि त्याच्यामध्ये रेंज मध्ये पण तू एक नंबर असं ठरव जे परफेक्ट आहे. परफेक्ट तो नंबर कोणी सांगितलं तर तो जिंकला. हा ऑब्विसली तू सांग. तू लिहिलं का पहिले? लिहिलं. लिहिलं का पहिले नंबर 7. 8 9 घेतलं होतं मी. मी स्वतः लाईन लिहिलं होतं जे मी खोडलं. काय यार काय आहे ड्रामा. प्रत्येक बायको ड्रामा करते. शेतात किती ड्रामा. 9च्या जवळ हे 9च्या चुकीचं जवळ आहे. काय असतं 8. आय एम द विनर सात गाईज. कसं काय म्हणत ठाणा फॉर रिझन लिहिलंय मी. नाही यार. येस येस येस. मी तर ते लॉजिक लावलं भाई. ठाणा फॉर रिझन तिला ठाणा आवडते. वा म्हणजे आणि हा विचार नाही केला की मी किती ड्रामा करते आणि विचार नाही केला की मी कुठला नंबर सिलेक्ट करेन का कारण की मला 7 नंबर जास्त आवडतो. वा बट अरे मी यार. ठरवला होता 9 कारण की मी खूप जास्त ड्रामा करते. लाईक मला हे नाही आवडला ड्रामा ते नाही आवडला ड्रामा हे तर मग हा point कोणाला जात होता? शर ऑब्विसली कारण किती जवळ आहे. 8 इज क्लोजर दॅन 7. चलो नेक्स्ट क्वेश्चन. इफ आय हॅड टू चूज वुड आय पिक स्लीप ऑर अन आउटिंग. सगळ्यांना माहिती आहे शिव हे. हम्म. बोगस. आउटिंग आउटिंग. स्लीप राईट नाही आवडत. राईट मला झोप नाही तर मग आवडत काय हा जास्त. नील ना. हा नील क्वेश्चन. नील नेक्स्ट बेटा क्वेश्चन. व्हॉट इज माय बिगेस्ट ओव्हर थिंकिंग टॉपिक. ओव्हर थिंकिंग टॉपिक कुठला आहे ज्याच्यावर मी खूप जास्त विचार करते. यार कधी तुला काय? याचा आन्सर माहिती आहे. मला माहिती आहे. तुला याचा आन्सर माहितीच असायला पाहिजे खरंच? कारण की मी रोज बोलते ते. दाखव. दोघे चुकले. हा? दोघंही चुकले. काय लिहिलं होतं. व्हिडिओज काय बनवायचे स्क्रिप्ट याच्यावरच ती पूर्ण नाही. याच्यावर मी ओव्हर थिंक नाही करत. तू बघत नाही. राहते. भाई ऑफिसवर यार ऑफिसवर. चेतन आणि शरयू मी ओव्हर थिंक ह्याच्यावर करत नाही की माझं मी लठ्ठ झालीये का माझा वेट वाढलाय का मी कशी दिसत आहे का अरे या हे सगळं याच्यावर ओव्हर थिंक नाही करत.
करते. तुम्हाला काय वाटते? पण इट्स लाईक की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती हा, ओव्हर थिंक करते. अरे पण बिगेस्ट ओव्हर थिंकिंग टॉपिक बिगेस्ट पण आता जितकं मला आठवते काही आपण खास मगाशी- नाही. मगाशी संध्याकाळी- आम्ही बसलो होतो तेव्हाही तिचं येतो यार व्हिडिओ बनवायचा कसा व्हिडिओ बनवू हा, काय मग व्हिडिओ ऑफिसचं बनवू बंद असं सांगतो करत तुम्हाला. बसतोय. अरे ऑफिस सुद्धा एखाद्या वेळेस मी सांगते तुला बाबा त्याच्यावर आम्ही ओव्हर थिंक नाही करत बसत. हा पण तू नाही तर हारला याच्यामध्ये. जर हा पॉईंट द्यायचा झाला तर मी शरीराला देऊ ए शकते. बस नाही, काय कारण की द्यावं लागणार ना तिथे प्रत्येक राऊंड नील नाही होऊ शकत आहे. तिचं जिंकले ना ऑलरेडी आपण राऊंड. पहिला बाजू ती जिंकली होती. भाई याला काय अर्थ आहे की मी जिंकले हा, यार. जर नवरा असल्यामुळे तू मला पॉईंट द्यायला टाय कर. नो चिटिंग नाही ठीक आहे. हा राऊंड पण शरीर जिंकले कारण की तिने एक करेक्ट आन्सर दिला आहे. बाकी दोन आन्सर सेकंड आन्सर दोघांचं टाय होतं आणि थर्ड आन्सर दोघांनी चुकीचं दिलंय. मी सगळ्यात जास्त ओव्हर थिंक करते माझा वेट, माझा अपिरियन्स, माझं खाणं पिणं ह्याच्याबद्दल. यार की मी खात नाही, मी हे झालं तर हे होईल, मोठी होईल, आईस्क्रीम खाऊ वाटत आहे पण नाही खाऊ शकत आहे. याला जाऊन जिम मध्ये विचारते मी मोठी झाली आहे का, मी मोठी झाली आहे का, मी मोठी झाली आहे का. बाप रे, लिटरली हा मला म्हणतो की तुला एवढं वाटतं तर तू जिम कर, कन्सिस्टन्सी ठेव, डाएट कर. याच्यावर मला रोज लेक्चर देतो हा पोरगा, पण विसर रोज लेक्चर देतो. दिस इज माय बिगेस्ट ओव्हर थिंकिंग टॉपिक. सो 2 2 आणि 1. बाई मला शून्य. इतकं वाईट वाटत आहे पण शून्य मला चांगलं पण वाटत आहे. हो 0-0 2 and 0. पण माझे आन्सर असे नाही की डिस्कार्ड वाले. माझे आन्सर पण चांगले. नाही बट ते डिस्कार्ड आले का तुझे आन्सर? नाही आहे यार बरोबर आहे दिलेत ना. तुम्ही सांगा की मी जिंकले म्हणून. ठीक आहे आता फायनल राऊंड. ठीक आहे 5th राऊंड. तसंही चिरे तू हारलायस. का 6th राऊंड पण आहे ना, तू बोलली होती. ठीक आहे आता 5th राऊंड आहे आणि शरीर 2 आहे आणि हे आता जोही राऊंड एकही जिंकला तो जिंकला विनर ऑफ दिस चॅलेंज. काय? कसं हा मला 5 तर मी जिंकली तर ते जिंकले तर त्यांचं एकच तू होतं. 2 जिंकली हम्म. आता जर तू त्यांना 3 जिंकले कंटिन्यू दोन्ही जिंकावं लागेल आता एक काम कर. हा आता आता तुला हा. कंटिन्यू 2 तुम्हाला जिंकावं दोन्ही लागेल. जिंकावं लागेल ही आता. एक पण मी जिंकली एक पण जिंकली तर तर ती डन हा. विनर आहे. ठीक आहे. ठीक आहे. प्रेशर गाईज प्रेशर. पण आम्ही मुंबई इंडियन्सचा फॅन आहे जो प्रेशर मध्येच परफॉर्म करतात. व्हॉट मेक्स मी इन्स्टंटली हॅपी? भाई याची खूप सारे आन्सर होऊ शकतात यार. सिरियसली जवळपास पाहिजे यार काहीतरी जवळपास. मी लिहिलंय भाई. आता ते याच्यावर मलाच द्यायला पाहिजे तू. काय हे? थांब ना. अजून अच्छा हो. क्या मैं जीत गया हूँ. instantly happy. नाही मला नाही माहिती आहे. शॉपिंग शॉपिंग बाई शॉपिंग. येस येस ट्रू ट्रू ट्रू. एकदम कमल कार्ट मध्ये टाकलं काहीतरी ऑर्डर केलं इन्स्टंटली मी एकदम बढिया होऊन जाते. एकदम भारी वाटतं मला. व्हॉट इज समथिंग आय एम व्हेरी इमोशनल अबाउट? शरीर झटपट लिहिलंय आणि मला माहिती आहे तिचा आन्सर बरोबर असणार म्हणून. काय आहे हे? तुझे अक्षर समजत नाहीये मला याचे. अक्षर बघा तुम्ही याचे अक्षर बघा. तुम्हाला समजत असेल तर नक्की कमेंट अरे मध्ये मी शेअर सगळे करा. नाही लिहित आहे ना. काय आहे ते? मम्मी पप्पा. ओके तू काय आणि लिहिलंय? फॅमिली करेक्ट आन्सर मम्मी पप्पा आणि फॅमिली दोन्ही एकच. हा क्वेश्चन टाय आहे. ठीक आहे. माझ्यामध्ये शरीर वन मोठी. थिंग आय विल नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन इन माय लाईफ. एक गोष्ट ज्याच्यावर मी कधीच कॉम्प्रोमाइज नाही करणार माझ्या आयुष्यात. थिंग गोष्ट. एखादी गोष्ट खाण्याचा पदार्थ नाही बरं, एखादी गोष्ट ज्याच्यावर मी कधीच कॉम्प्रोमाइज नाही करणार. इट्स लाईक काही नसतं तरी चालते, पैसा नाही, गाडी नाही, काही नाही, एक टाइमची जेवण असतं तर चालते, पण मी त्याच्यावर कॉम्प्रोमाइज नाही करणार. शरीर यार वी आर गर्ल्स. तू कॉम्प्रोमाइज नाही करू शकत ए काय 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 हे असं ना. यार गर्ल्स यार तिने हिंट देऊन दिली भाई. तरी मला भेटली नाही. मी लिहिलेलं आहे. पहिलं तिचं बघ. पहिलं अरे तिचं नाही मी लिहिलंच नाही. तुझं टाकून तर द्या. हारली तू? नाही 2 मिनिट असं कसं शिवानी असं कसं. कॉम्प्रोमाइज नाही करू नाही शकत. नाही नाही एवढा वेळ नाही देऊ शकत आपण. तू नाही देऊ शकत आन्सर. ठीक आहे नाही देऊ शकत ना. नाही का नाही देऊ शकत. तुला एवढा वेळ दिला पॅरिग्राफ ठीक आहे, लिहेपर्यंत. मी लिहून टाकलं. मला माहिती आहे तू चुकीचं आहे पण मला नाही आठवत. टाकून तिचं तुझं पहिलं काय? वाच. अरे, चेतन, तुझं पहिलं झालं ना. एफर्ट्स गेलं टाइम देणार. ठीक आहे आता हिचं बघू. ज्याचं जवळपास असेल त्याला घेऊ. डाएट पागल. मी म्हणत आहे की पैसा नाही, गाडी नाही, मी आधी एक टाइमचं जेवण चालते हिला डाएट. मी आधी मनी लिहिलेला. ती बोलली पैसा नाही मी ते कॅन्सल केलं. पैशावर कॉम्प्रोमाइज नाही करणार. पागल. नाही माझं करेक्ट आहे यार. माझं करेक्ट आहे शिवानी. तुझं जवळपास आहे करेक्ट आहे यार. एफर्ट्स आणि टाइम देणं. बट माझं करेक्ट आन्सर होतं इट्स लाईक
फिजिकल व्हायलन्स हे मी कधीच सहन नाही करू शकत. की एकदा पैसा नसला तर गाडी नसली चालते, एक टाइमला जेवण चालते, पण असं फिजिकल व्हायलन्स किंवा डिसरिस्पेक्टफुल वागणं हे बिलकुल मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. म्हणजे याच्यावर मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत जर सेकंड पर्सन तसं ते देत नसेल तर. दिस इज द करेक्ट आन्सर. बट जवळपास चेतनचं आहे, दॅट इज इफर्ट्स. 2 and 1. 1 to go. सो चेतनचं ह्याच्यात बरोबर आहे. मी हा राऊंड जिंकलोय आता. येस 3 पैकी 2 आन्सर करेक्ट दिले मी. हो का? येस. येस फॅमिली तुम्ही एक तो टाय झाला त्याच्या ना आधीचा त्याचा आधीचा पण मी बरोबर माझ्या तरी लक्षात नसते. शॉपिंग हा येस तो Shopping. हा राऊंड जिंकलाय 2. सो आता 1 and 1. 2 and 1. 2 आणि 1 झालाय. Last मॅथमॅटिक्स जरा Last धडपड केलंय round. आमचं. दोघांनी सोबत हा म्हणजे. सो गाईज हा असणार आहे डिसाइडिंग राऊंड की कोण जिंकणार आहे. आणि मी असं डिसाइड केलंय की हे दोघं खूप जास्त उशीर करतात. सो आताचा राऊंड असणार आहे रॅपिड फायर राऊंड. ओके नो हे काय भाई? का भाई रॅपिड फायर? रॅपिड फायर क्वेश्चन. अरे थोडं फन अँड इंटरेस्टिंग होतं यार. सो आता रॅपिड फायर राऊंड ठीक आहे. त्यात पहिले आवाज काढायचा आणि बोलायचं. नाही डायरेक्ट आन्सर द्यायचा. डायरेक्ट द्यायचं. ठीक आहे. मग तुला समजेल नाही कोण बोललं. ठीक आहे पण आवाज काढून बोलायचं. आणि ज्याने आवाज काढला बरोबर आहे दुसऱ्याला विचारायचा चान्स नाही हा. भेटणार. जर तो चुकला तर दुसऱ्याकडे जाईल, नाही बरोबर. रूल्स आर क्लिअर. ओके सो रॅपिड फायर क्वेश्चन असणार आहे. पटापट आन्सर द्यायचे आहे. आवाज काढायचं विसरायचं नाहीये गाईज. ठीक आहे. आवाज काढून आन्सर द्यायचा. आवाज काढायचा आणि लगेच आन्सर द्यायचा. वेट नाही करायचं. ठीक आहे. अच्छा ठीक अच्छा. आहे. आता ते सगळे क्वेश्चन माझ्या रिलेटेड असणार आहे, विसरू नका. ठीक आहे. फर्स्ट कॉफी और चाय. कॉफी. आवाज कोणीच नाही काढला. आवाज काढायचा आहे. मग असं मग आवाज काढून थांबायला लाव. हा हो ठीक आहे. हा. ठीक आहे आवाज काढून थांबायचं. ओके. ठीक आहे. विसरू नका यार. साऊथ इंडियन और नॉर्थ इंडियन. दोघांनी हा साऊथ इंडियन. ओके. कम्फर्ट क्लोथ और ड्रेस्ड अप. कम्फर्ट क्लोथ्स. याला कशाला पॉइंट मिळणार. अरे पण मी गेलो होतो पहिले. कम्फर्ट क्लोथ कसं काय शरीर. मला ड्रेस कधी हा. घालते. कम्फर्ट क्लोथ अरे मला sorry. एक्झॅक्टली. ड्रेस टॉप भाई आवडते ना मेकअप करायला. हा. ड्रेस टॉप. येस. त्याला पॉइंट नाही मिळणार आहे हा. का कारण की माझा आन्सर राईट होता यार. तुम्हाला काय अरे समजलं यार नाही? कसं राहिला तू चुकली. ठीक आहे, असं चालेल. दिलं तर ओके, मग ओके. ऑब्विसली Done, done. दुसरा हा बोलणार ना. ठीक आहे. सो फर्स्ट पॉइंटच आहे. ह्याच्यावर कोणाला पॉइंट नाही भेटणार आहे. ठीक आहे. रेनी डेज और सनी डेज. रेनी. येस. मूवी ऍट होम और थिएटर. हे तिने पहिलेच म्हटलं. Movie at theater. छान छान. तिने पहिलेच केलं होतं. चुकीचं आहे त्याच्यातही चुकीचं आहे. काय मूवी ऍट थिएटर. थिएटरला घरी आवडते. थिएटरला जाऊन बघते. घरी जास्ती आवडते. घरी जास्ती आणि आवडते. मग मी प्रत्येक मूवी तो थिएटरला हा. बघत मूवी लोक थिएटरला जाऊन हे पण बघतात. तिने क्वेश्चनच्या पहिलेच ऊ केलं यार. करू शकतो. काय करू शकतो. मग थांबायचं. ऊ केल्यावर क्वेश्चन पूर्ण नाही हा करायचं. ठीक आहे चालेल. हा, मग बरोबर आहे. मग बरोबर आहे. बरोबर. लॉंग टॉक्स और कम्फर्टेबल सायलेन्स. लॉंग टॉक्स. लॉंग टॉक्स भाई. त्याचा answer मी देऊच नाही शकत. एकदम बोलून बसली आहे काय. आय एम तुला व्हेरी अरे सायलेंट. तुला आवडते म्हणजे असं की लॉंग टॉक्स करायला असं म्हणतोय मी जास्त भाई. नाही आवडत. आय एम अच्छा माझे हिचे कंप्लेंट बघा. लग्नाआधी तुम्हाला कॉल नव्हता करा माझ्याशी बोलत नव्हता 1-1 तास आणि हिला आवडत नाही म्हणते. इमोशनल और प्रॅक्टिकल. हे थांब थांब थांब. आय वॉज नॉट रेडी. काय आय वॉज नॉट रेडी. कॅन्सल. क्वेश्चन गेला. माझे 2 झाले 0 झाले. स्वीट और स्पायसी. चल स्पायसी. मी Right. म्हटलं यार पहिले. स्लीपिंग और स्क्रोलिंग. सॉरी. काय? रीलवाली. स्क्रोलिंग म्हणतात हा, त्याला. किती झाले तुमचं लक्ष 3 आहे ना. आणि 1. नाही पण मला सांग, हा राऊंड जरी हे जिंकले तर यांच्या आता 2 होतील ना. माझे तर काय ऑलरेडी होणार काय होणार काय होणार. मी हारणार तर नाहीये. पण किती चिटिंग आहे भाई. जे जिंकले त्याच्यामध्ये 3च क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मी पूर्ण घासून घासून एवढे उत्तर दिलेले आहेत. आता हार्ड आहे. Rapid fire. हे बघ हे मी चेतन. 3 जिंकलोय यार. Level जिंकलो वाढणार. मी. हा पण जिंकलो मी. 3 नाही. जिंकलोय मी. ती एकवरच आहे आता. हे आता लास्ट 3 क्वेश्चन असणार आहे. 3 काय मधला आता बाई. जर तू 2 पण आन्सर दिला तर तुला भेटणार आहे. की जर 3 दिले तर मग ती जिंकणार. 3 ठीक आहे, तिला चल. करेक्ट चल, द्यावं चल, लागतं. ठीक. ठीक आहे. फोटोज और व्हिडिओ. कोणी म्हटलं तू व्हिडिओज. व्हिडिओज. हा बोल मग तू जिंकेल. व्हिडिओज. जिंकलो मग मी. 4 तर 2 होऊच शकत नाही ना. 4 आणि 3 होणार. ते कसं आहे गाईस. पण स्टील गाईज टाय आहे हा. कसं आहे कमबॅक करायला मुंबई इंडियन्सला वेळ लागतो म्हणून मी काय? सगळे हिला असं देऊन दिलं आधी.
पण जिंकलो मी. टाय आता मग टाय झालं म्हटलं शिवनीत आपल्याला पार्टी द्यायला पाहिजे, नाही का? आणि हिला पनिशमेंट द्यायला पाहिजे आपण आता. पनिशमेंट शिवानीला भेटत आता, शिवला भेटत. सो मला माझे दोघही नवरा आणि बहीण दोघही ओळखत ते नाही. मला एवढा खराब केलंय ते दोघांनी लोकांनी. टाय केलंय. भाई टाय केलंस यार, तुला लोक ओळखतात म्हणजे, आणि ते पण एवढे. तुम्हाला काय वाटतं एक टाय ब्रेकर असायला पाहिजे का? मला कारण वाटतं दिस की इज व्हायला नॉट पाहिजे. समथिंग लाईक की बा टाय झालं तर एंड करायला ठीक आहे, लास्ट एक राऊंड घेऊ. सो टाय करा. आता तुम्हाला या राऊंडचं नाव आहे टाय ब्रेकर. टाय ब्रेकर. सो या राऊंडचं नाव असताना टाय ब्रेकर राऊंड. तुम्हाला दोघांना माझ्याविषयी काहीतरी बोलायचं आहे जे माझ्या हार्टला एकदम असं टच नाही होऊन ना. जाणार असं आहे. नाही, हा राऊंड हे एसी राऊंड थोडं आहे, एसी राऊंड थोडं आहे. क्वेश्चन दे, आम्ही हा, answer देऊ. डिस्क्रिप्टिव्ह असू शकत नाही. हे याला Who knows काय who better आहे? descriptive? माझ्याबद्दल वा. बोला. No. Wrong. डिस्कार्ड केला आयडिया मी. मी आता एकच क्वेश्चन विचारणार ज्यांनी पण आन्सर बरोबर देणार. एकच क्वेश्चन आहे टाय ब्रेकर क्वेश्चन. टफ विचार, टफ म्हणजे विचार करता आला, विचार करायला लागला म्हणजे असा विचार. कारण की असे सोपे विचार असेल तर मग ओ करून तो जिंकेल. नॉट फेअर. टफ विचार, टफ. एकच क्वेश्चन विचारणार ज्यांनी पण आन्सर बरोबर दिलं तो लिहिण्यावाला आहे का, तो लिहिण्यावाला आहे का? कानात सांगा माझं. ओके. ठीक आहे. ऊ आणि नाही नाही नाही, दोघांना नाही, चान्स नाही, भेटेल ना, नाही. दोघांना चान्स भेटेल. दोघांनाही चान्स मिळणार. Okay, ठीक आहे. सो द क्वेश्चन इज, विचार करा, काही गडबड नाही आहे. व्हॉट इज द वन थिंग आय कांट लिव्ह होम विदाउट? ही अशी एक कुठली गोष्ट आहे जी घेतल्याशिवाय घरून निघत नाही? अशी कुठली गोष्ट आहे जी मी केल्याशिवाय घरून निघत नाही? घेतल्याशिवाय घरून निघत नाही. केल्याशिवाय ना. केल्याशिवाय मी घरून निघत नाही. काय म्हणली खूपच opposite होतं का? काय म्हणली? हे असं नाही बोल बरोबर बोल. क्या मैं जीत गया हूँ? कारण मी जे आन्सर दिला ते करेक्ट आहे. याच्यावर तर शिवानी म्हटलं भाई की रॉंग आहे ना भाई. मग हा ब्लॉगच आहे ना युट्यूब वर. शरीरचा आन्सर आहे की ती एक कुठली गोष्ट आहे जी मी केल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय करून मेकअप. मेकअप केल्याशिवाय मोबाईल आहे. नाही. सनस्क्रीन अरे नाही पण ही ब्लश लावल्याशिवाय जात नाही. ब्लश पण सनस्क्रीन पाहिजे. भाई. जिमला काय ब्लश लावून जाशील का? हा? नाही जिमला ब्लश लावून जाशील. तू स्किन केअर जरी म्हटलं असतं ना हा. तरी तुला भेटलं असतं. सनस्क्रीन. मेकअप केल्याशिवाय एक सेकंड पॉज घे. पहिले त्यांना सांग की माझा आन्सर राईट आहे. So the winner of this challenge is Chetan! शरयूनी मजा आली गुड पण बढिया एका आन्सरनी डोकं का नाही लावलं? मी तिलाच किती गॅप कारण की देते. नाही तू लिपस्टिक लावून जाते प्रत्येक वेळेस. नाही. तुला नाही blush भाई, हवंच सनस्क्रीन इज द थिंग. ती प्रत्येक डा लावते. नाही. आणि गाईस तू स्क्रीन मध्ये येते माहिती. आणि गाईस तुम्ही पण सनस्क्रीन लावायला पाहिजे, सगळ्यांनी लावायला पाहिजे. Sunscreen is must. बेसिक आहे शरयू. सनस्क्रीन इज मस्ट मध्ये आता मला वाटलं ऍटलीस्ट तिने म्हटलं असतं ना स्टोल, तरी मी ऐकलं असतं की स्टोल. मला पण आलं होतं स्टोर. मला पण आलं होतं. शिवाय बाहेरच्या नाही बाहेर मला पण आलं होतं. पण जिमला तू स्टोल घेऊन जातात ना, तू पण सनस्क्रीन. दोघांमधून मेकअप तर नाही आहे ऑप्शन फॉर शुअर की मी विदाउट मेकअप खूप जाते. ठीक आहे. जिमला जाते जीतने दिया है मैंने. सो आता शरीर हारती आहे. ठीक आहे. पनिशमेंट येस, पनिशमेंट मला आवडत बाकी आहे गाईस. सो पनिशमेंट शरीरची ही असणार आहे की मी आज करणार आहे माझे नेल्स आणि त्याचा खर्च उचलणार आहे शरयू. राईट, मेक सेन्स. बढिया. अरे शरीर मला ओळखत नाही तर शरीर माझे नखरे उचलणार. आणि मला काय भेटणार मग? काय ते तुमचे पैसे वाचलेत ना. तुला माझी पप्पी भेट. अरे पण पप्पी नाही पाहिजे ना, काहीतरी पाहिजे एवढी मेहनत केल्यावर. ते पप्पीला महत्व नाहीये. पप्पी इज नॉट इम्पॉर्टंट. काय प्रत्येक जण पप्पीवरच करते बाई. पप्पी बस. ठीक आहे, मी तुला आपण चॉकलेट देते. नाही आपण आज Chocolate त्यांना हा तर मी तुमच्या दोघांना एक मस्त डिनरवर घेऊन जाणार आज रात्री. ठीक आहे. मी तर जेवणच नाही जात. अरे यार हा बोर मारतो यार.
काय आहे तुझं मॅटर? ठीक आहे मग आम्ही जेवू, तुम्ही बघा आम्हाला जेवतो. सुशी खायला चाललं ना तुम्ही? हो. ओळखला की नाही चांगलं नाही? मला माहितीये माझ्या वडिला सुशी खायला चाललंय. सुशी आणि रामेन. बस. रामेन पण ट्राय करायचं, खायचंय आम्हाला. शरीला ट्राय आता करायचं ऍक्च्युअली तिच्यासाठी गिफ्ट झालं मग, पण माझ्यासाठी डिनरला नाही. ती नेणार आहे ना. डिनरला माझ्याकडे नसणार आहे. तुला काय पाहिजे? तुला जे पाहिजे ते देईन. चल विंटर जॅकेट. चालेल, विंटर जॅकेट तुला माझ्याकडे, ठीक आहे. आणि शरीला आज भेटलं का तुम्हाला? आज भेटलं आहे का? आणि माझे नेल्सचे पेमेंट येणार आहे आणि त्याचा मी ब्लॉग काढणार आहे गाई. सो नक्की बघा, त्याच्यामध्ये पेमेंट शरीव करणार आहे. किंवा तुम्ही बघितलं असणार याच्या आधी पण शोधतो ब्लॉग. स्वतःचे नेल्स करत नाही. पण ती माझे नखरे उचलणार आहे. आज मी जाणार आहे सॉर्ट बाय प्राइस करणार आहे, डायरेक्ट जे महाग असणार ते लावायला सांगणार आहे मी सजेस्ट. नाही, माझे डिसाइडेड आहे. माझ्या हॉलिडेज नेल्स, न्यू इयर्स नेल्स डिसाइडेड आहे. मी तेच करणार हो, न्यू इयर लक्षात आलं. तुम्हाला ब्लॉग हा, ठीक आहे. सो गाईज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हा नक्की सांगा. आणि येस, आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कुठला आन्सर सगळ्यात चांगलं वाटलं, Yes. कुठला क्वेश्चन सगळ्यात चांगला वाटला. आणि विनर तर मीच आहोत, तर माझ्यासाठी अप्रिशिएट करा गाईज. चला गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, सगळं करा आणि मजे में राहो.